तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ मराठी स्टुडिओमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कसं आहे, कस्टमर डिमांड करायच लागतं, काही विषय नाही. तर लय चून पडले, त्यामुळं गरमी झाली, त्यामुळं केले वरती. जेव्हा 2 दिन अजून आठवडाभर पाऊस नाही म्हणतात, काय सांगतात नाही. जेव्हा पाऊस येईल तेव्हा घेऊ खाली. कस्टमर होतो हे का. तर काल शनिवार होता, काल आलतो मी, पण काल ब्लॉग नाही बनवला होता, पण तो निम्म्यातनं मूड नव्हता, मग नाही बनवला. आणि निम्म्यातनंच घरी गेलो मी. त्यामुळे मग म्हटलं काय मजा नाही ना, मला जर मीच हे नाही का त्यात कम्फर्टेबल नाही, किंवा मला वाटतं सॅटिस्फाईड नाही मी, की नको वाटतं बस. मग ते टाकायचं म्हणून टाकायचं, उगाच नंबर वाढवायची, ते आपल्याला आवडत नाही. आपण ओके असेल तरच ब्लॉग ओके होतं, मगच ओके टाकायचं. ओके टाकतो ओके व्लॉग टाकतो, नाही तर नाही टाकत, काय विषय नाही. तर काल 350 CNG भरलं, 600 रुपयाचं काम केलं, गेलं घरीच. हप्त्याला जेवढं कमी होतं तेवढं पूर्ण केलं, गेलं घरी. पण आता विषय असा आहे, चला गाडीचा विषय झाला. आता राहिला मोबाईलचा विषय. 3,500 परवा हप्ता आहे, आज नाही उद्या 2 दिवसात 3,500 करायचे. तर वाजले 8:43, आत्ता जस्ट आलेलं आहे. CNG कालचं ते 350चं. तर ते कालच्या धरू की परवाच्या धरू काय विषय नाही, ते धरू नाही धरू काय विषय नाही. एंड ऑफ द स्टोरी, बँकेत 3,500 रुपयांना आता काहीच नाही आहे. आता जस्ट ओलाचा पास 3 दिवसाचा घेतला आहे. ओलाचा पास गेला आठवड्याचे बी पैसे नव्हते बरं का, म्हणून 3 दिवसाचं घेतलं आहे. एवढी वाईट परिस्थिती. काय होते काय माहिती, ऑर्डर पडत नाही, आणि पडले तरी हाताला लागत नाही ओलाचे. मग राग येतो माणसाला, चिडचिड होती, मग निघून जातो कामावरून. असं होतं. नाही तर काम करायला मला काय प्रॉब्लेम नाही. जर मनासारखं, तुम्हाला माहिती आहे, मनासारखे ऑर्डर पडले मीटरने जरी भेटलं कसंही भेटो, काय प्रॉब्लेम नाही मला. पण बॅक टू बॅक ऑर्डर पडो, बरेच 100-100ची का असं पण पडो. 50चे पडले की डोकं आलं. कारण त्याला पिकअपला 2-2 किलोमीटर राहायचं, ड्रॉपला 2 किलोमीटर, 4 किलोमीटरला 40-50 भेटलं, नाही परवडत ना. ॲटलिस्ट 100. आणि आज रविवार, तर आज अवघडच दिसते आपले पार, म्हणजे वाट लागणार आहे. बघू आपलं 100% देऊ, काय होईल ते होईल. हे खूप इंटरेस्टिंग होणार आहे आजचा उद्याचा ब्लॉग, कारण 3,500 करणं खूप टफ आहे माझ्यासाठी. कारण तुम्हाला माहिती आहे, माझं एक लिमिट असतं, त्या लिमिटमध्येच काम करून 1700 करतो ना आपण. CNG 1300-400 जाऊन 1200-1300 होतात आपल्या. 1300 म्हणून 100-200 जास्त बी केले, 1.5-3 होतात. म्हणजे याचा अर्थ 3.5 करायचे म्हणलं आपल्याला रोज 2,000 करायला लागेल. 400-500 बँकेत उरले पाहिजे ना CNGला. 2,000 रुपये 3 कांड्यावर कसं करायचं. परवासारखा झटका आला पण भाऊ, काही विषय नाही, तर अवघड आहे. बघूया, मला माहीत नाही. आणि ऊन पडले म्हणलं, एनर्जी लॉस्ट, सगळंच विरुद्ध दिशेला आहे. त्यात रविवार, आणि त्यात ऑर्डर पडत नाही. पडतात पण हाताला लागत नाही, आणि पडतात तर छोटे पडतात, मग नको वाटतात. छोटे मारून कधी ते परत ओलायला 3-3 रुपये कट करत आहेत, त्याचा एक राग येतो. मग काय जाऊ देतात, चला बघू आता काय होते काय नाही. सुरुवात बघू कशी होती कशी नाही. आय होप 100 मिनिमम 100 त्याची तरी फाईन. कारण ओलालाच पडतात ते ऑर्डर. उबेर आणि रॅपिडोला काय आलं काय माहिती, हातालाच लागत नाही त्याची ऑर्डर. उबेर तर ठप झाले, मीटरने जेव्हापासून चालू केले. 1-2 तुम्ही बघत असाल, खूप कमी उबरचे ऑर्डर झाले. काय सांगू आता. चला आता बघू पहिली ऑर्डर कुठली पडते कुठली नाही. आय होप एखादी मोठी पडावी, चाकण बिकन. एखादा जावा रविवारचं ऑफिसला माणसाने, नाही का, बघावं काय चाललंय काय नाही ऑफिसमध्ये. उद्या सुट्टी घे बघू. 2 दिवस काम कर भाऊ, कोण बी असतो तो. 2 दिवस काम कर चाकणवाल्या माणसाने, आणि मलाच पडावी ऑर्डर, जेणेकरून माझ्या 3.5चा विषय क्लिअर होईल. किंवा एखादं कोणतरी भेटावं माझ्या पाहिजे, चल इकडं चल तिकडं नका लांब फिरायला, आणि पे करावं. फिरायला म्हणजे असं काय टाईमपास करायला आहे, कस्टमर पे करावं. त्याला पर डे 3,500 रुपये देईल मी. आणि तो 3,500 रुपये तो दिवसभर कुठेही फिर, अख्ख्या पुण्यात कुठेही फुल CNG पंप बघितला तर रिकामा आहे. रविवारचा रिकामा असतं, कोण नसतं. लई जण सुट्टे घेतात, आणि रविवारचा धंदा जो असतो तो 11-12 नंतर नसतो. मी आज लवकर आलो, तरी मी उशीरच आहे, मला 9 वाजले म्हणायला लागलं. काय करू काय कळा नाही. या का 40 रुपये, गुड जॉब. 40 रुपये करत 2,000 लवकरच होतील माझे, आहे ना. चला बघू कोण भेटते का नाही भेटते. 10 मिनटं लोकेशन चेंज करायचं, एका ठिकाणी थांबायचं नाही. जे नशिबात असेल ते होईल, काय विषय नाही. 3 नाही झाले, 1 तरी होतील. 1 तर आरामशीर होईल, 1 काय 2 होतील आरामशीर. पण 1-1.5 कमी पडतील. 1-1.5 बघू, सांगतो मी तुम्हाला काय ऑर्डर पडली. ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला रॅपिडोची, आणि जे की 10 किलोमीटरला फक्त दाखवतो ते
₹154, खूपच कमी. तर दिमाग की बत्ती जिली मिनटास खाया आणि लगेच भाऊ मी कस्टमरला म्हणलं मॅडम मीटर नाही यायला लागेल. नो प्रॉब्लेम. फक्त बोलण्याची देर असते. आपण नाही असं वाटतं आपल्याला की नाही म्हणतील कस्टमर तर पुढचा विचार करू आपण नाही म्हणते काय म्हणते. पण बघा ना किती फरक पडतो. 14-15 रुपयाचा फरक पडला का नाही. सोडायचं ना भाऊ. मीटर नाही. विषय असा आहे की हे आता काढायची वेळ झाली कारण पाऊस झाला सगळीकडे. बघू शकतो वल्ल आहे सगळीकडं. दाखवलं असतं पण पोचूच तो पण पाऊस बंद झाला आहे. तर बघूया जर परत चालू झालं तर खोलूया. तर ह्या साईडचं खोललेलं कस्टमरला म्हणलं इकडं खोलू पण नको म्हणले. ते पाऊस एन्जॉय करत असतात कशाला नाही का. तर अजून तर आला नाही परत आला तर हे करू नाही का खोलूया. तर बघूया सेकंड ऑर्डर कधी पडते का नाही. लवकरात पडावी. चला म्हणायचं होतं पण अजून एक किस्सा सांगायचा होता. किस्सा असा होता की आत्तापर्यंत जो पाऊस पडला आहे तो ट्रायल बॉल होता. आज 1 जून आहे. 1 जूनपासून जो पाऊस पडतो तो ऑफिशियली असं मला म्हणायचं. कारण यापूर्वी असंच व्हायचं खूप वर्षापूर्वी असं व्हायचं की 1 जून आला की बरोबर पाऊस यायचा म्हणजे यायचाच. 1 जूनच्या अगोदर पाऊस कधीच येणार नव्हता. 1 जून नंतरच येतं किंवा 1 जूनलाच यायचा. तो असायचा ऑफिशियली पहिला पाऊस. तर आज आहे ऑफिशियली पहिला पाऊस 1 जूनचा. ह्याच्या अगोदर झाला तो ट्राय बॉल होता असं मला म्हणायचं आहे. बाकी तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून सांगा. तर बघूया आता पुढच्या ऑर्डर कधी पडते का नाही. आणि ऑफिशियली जो पाऊस झाला आहे तर त्यामध्ये दिवसभर पडलं तर नशीब जेणेकरून आपला चांगला धंदा होईल. पाऊस आहे तर धंदा आहे. वरना बाबा म्हणलं पाऊस येईल नाही येईल सांगता येत नाही. वातावरण तर दिसतंय काय होऊ शकतं. बांधलेलं बरं नाही का. जे दाखवतं तर ऑनलाईन नाही का की पाऊस पडेल नाही पडेल ते जरा वेगळंच असतं. पण असं काय हरकत नाही. आपल्याकडे आहे काय विषय नाही. आपल्याला पाऊसच पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगला धंदा पाहिजे. आणि एवढा बी नाही पाहिजे की पार थांबलाच नाही पाहिजे. आता जर कसा थांबला तसं ठीक आहे. थोडा पडावा थोडा थांबावा म्हणजे सगळ्यांना ओके नाही का. तर एक ओलाची ऑर्डर पडलेली स्वारगेटला 94 रुपयाची. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. स्वारगेटला येतात मेट्रो स्टेशनपाशी. बस बघून एवढं कळत असेल नाही का. रस्ते नाही दाखवत आपण. तर बघूया कोण भेटते कोण नाही. नेक्स्ट कस्टमर ऑर्डर पडली स्वारगेटवरून आपल्याला. मला वाटतं याच्या अगोदर टेक घेतला का नाही काय माहिती. हां घेतला स्वारगेटला घेतलं. लक्षात नाही राहत भाऊ. 1 तासाने अर्धा 1 तासाने टेक घेतो त्यामुळे लक्षात नाही राहत कारण थोड्या वेळात बरंच काय झालेलं असतं. असं काय हरकत नाही. तर स्वारगेटवरून ऑर्डर पडली आपल्याला हंडेवाडीला. तर आता आपण हंडेवाडीला आहोत. आणि हे बघा ते ऑर्डर पडली की डोकं आलं माझं. काय विषय नाही सांगायचं एवढंच होतं की इकडं बघा पावसाचं नामोनिशान नाही आहे. पावसाचं नामोनिशान नाही इकडे. एक थेंब नाही पडला आणि वाटत नाही असं पडेल म्हणून. नॉर्मली सगळं. आणि आपल्याकडे स्वारगेट कात्रला असला पाऊस झाला भाऊ सगळं 10 मिनटं पाऊस पडला. झपक नरे बिरे सगळं भिजून गेलं. आता काय माहिती तिकडं हाय नाही. उघडून तर ठेवलं पण वाजलेत किती 10:37. 1-2 तासांनी जर असंच राहिलं तर लय गरम होईल. तर पुढचं काढू मागचं राहू. सारखं करायला वैताग येतो मला. कारण कसं आहे तेवढेच कामं करायची का आपण. दुसरी कामं आहेत आपल्याला आहे का. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आता पण 450 रुपये झालेत जे की माझ्या हिशोबाने खूपच कमी आहेत. माझा हिशोब प्रत्येक वेळेस खूपच कमीने असतो. पण बघू आता काय चाललं होतं झालं. तर आपण आलो आहोत एअरपोर्टला आणि सगळे कार्स लागले मागं खाऊ गल्ली. जेवण झालं जस्ट आत्ता. आणि बघूया मग आता पुढे कधी ऑर्डर पडते का नाही. इथं ऑर्डर पडली होती कुठं होतं काय माहिती आठवण. जेवण झालं मला वाटतं मी मगरपट्ट्याला होतो. तिथनं हडपसर रेल्वे स्टेशनवरनं इकडं ऑर्डर पडली एअरपोर्ट साईडला. मग म्हणलं आपलं खाऊ गल्ल्या इथं जेवून घ्यावा. 12:46 झालं. टोटल 700 रुपये झाले. आणि आपल्याला अजून बरंच रान गाठायचं बघायला गेलं तर अजून 1000 रुपये झाले तर बरं होईल. पण वाजलेत 12:47 म्हणलं 1 वाजायला लागल्यात. अवघड रे बाबा. घाम बी मिळायला लागला आहे. उकडायला लागलं आहे काय. सकाळी पाऊस संध्याकाळी ऊन तर संध्याकाळी परत रात्री परत पाऊस. बिघडले वातावरण काय सांगावा. असं काय हरकत नाही. 700 आले खूप मोठी गोष्ट आहे. आलोच किती वेळा आपण आहे ना. ड्रायव्हर येतातच काही अपेक्षा करणार. तर अजून 700 म्हणलं 800-900 हजार
तसे तर 1000 करायची इच्छा आहे, पण पाटात दुखते. 300 झाले तर लई झालं, देव पावला म्हणायचं. बघू काय होईल काय नाही. जोपर्यंत घराकडे जात नाही तोपर्यंत काम करायचं. भले 9 वाजू, 10 वाजू, 11 वाजू, 12 वाजू, स्वारगेटपर्यंत. स्वारगेट किंवा कात्रजचं नियर बाय हे आपलं रेंज एरिया आहे. तर आशा करतो की देवा मला लांब लांब फिरव, 1200 2000पर्यंत गाठव आणि 2000ला घराकडे नाही, ही अपेक्षा असते आपली. आता बघू काय होते काय नाही. भेटूया जेवणानंतरच्या पहिल्या ऑर्डरला. आय होप एखादी मोठी ऑर्डर पडो. आणि मला त्रास व्हायला लागला आहे कोंड्याचा, कुठला शॅम्पू लावू काय का नाही. जेवणानंतर एक 5 मिनिटाला लगेच ऑर्डर पडली. तिथंच एक सोसायटी होती खाऊगल्लीच्या समोर, सिम्बावसीच्या ऑपोजिटला नाही का ती खाऊगल्ली, तिथं ती जी सोसायटी तिथं लोक बी राहतात. बऱ्याच लोकांना माहीत नसेल तर खाली खाऊगल्ली मग ती लोक राहतात. तर तिथनं एक ऑर्डर पडली आहे खराडीमध्ये, ती आता 122 नाही काहीतरी. तर मग अशी काय ते 700 म्हणत होतं ना, 122 800 रुपये देऊ. नंतरच्या पुढच्या आता ॲडजस्ट करू. 800 रुपये झाल्यात, अजून 200 रुपये करायचे म्हणजे 1000 झाले किंवा पुढचा विचार करू नाही का. वाजत 1 वाजून 14 मिनटं, 12,000 रुपये व्हायचे आपले. आणि आता 1:30 वाजायला आले पार. झोप महत्त्वाची, लवकर झोपलं पाहिजे. 12 वाजता झोपतो पिक्चर बघत, कसं व्हायचं मग, उशिरा उठणारच की. वाईट सवय पिक्चर बघणं रात्रीचं. बघायचं तर एखाद्या दिवस सुट्टी घ्या, दिवसभर झालं कारण ऑर्डर पडलेली 450 रुपयाची केली. आता ह्याच्यावर किती जास्त रिॲक्ट करावं, पण ती रिॲक्ट करून काय फायदा. आता ओला हात लावलं गेलं ते हो, काहीतरी विषय रे ओलाचा. वेगळे ॲप वापरतात लोक, 2 व्हीलरचा ॲप वापरतात असं कळलं मला. सगळे ऑर्डर तिकडे जातात. 3 व्हीलरची ऑर्डर 2 व्हीलरला कशात मला हेच कळत नाही. फूडवाल्याला जातात बरं का. आम्ही घेतलं होतं काल, एकाकडनं, पण ते झालंच नाही माझ्याकडनं. ॲक्सेस दिले आहे ते काहीतरी दाखवायला लागले. काय एक ऑप्शन आहे, 10 ऑप्शन आहेत, नाहीच व्हायना ते माझ्याकडनं. ज्याच्याकडून घेतलं त्याकडून मी करून घेतलं तरी बी व्हायना. जाऊ दे, नाही होत. पण भाऊ आता झटका कसला झाला असता विचार करा. 450ची ऑर्डर मी सोडली असती का, कुठं का असं गेलो असतं का नाही. दुसरं असतं तर रॅपिडो किंवा उबर बसली असती, पण चुकून बसली असती तर उबरला तर बसलीच असती, काही विषय नाही. उबरला पटकन बसतं, रॅपिडोवर थोडं कमी बसतं, आणि ओला तर विसरूच नका, नाहीच बसत. त्यामुळं आता ओलावर रिॲक्ट करणं बी काय हे नाही. आणि किती दिवस ते फेक ॲप वापरणार तुम्ही 2 व्हीलरवाल्याचं. आज ना उद्या तुमचा ID बंद होईल. त्यापेक्षा आपलं जे आहे ते आहे, जे पडते पदरात ते घ्या. कमी तर कमी 2 पैसे काय हरकत नाही. मी कसं सकाळी कसं बोललो 2000 रुपये, नंतर मग आत्ता म्हटलं 1600-1700 किंवा 1000 रुपये म्हणलं. काय करायचं, कंडिशन तशी काय करायची. ऑर्डर आहेत बरं का, नाही असं नाही. ऑर्डर बिल आता 450ची ऑर्डर होती, पण ते ओलावालेच नेपोटिझम करायला लागलेत. 3 व्हीलरची ऑर्डर 2 व्हीलरला कशा काय टाकायला लागतात काय माहीत. आणि त्या ॲपवर छोटे ऑर्डर पडतच नाही, आणि पडले तरी लोक उचलत नाही. आणि इकडे छोटे ऑर्डर पडतात, मोठे ऑर्डर गेलेले असं होतं. लय ह्याच्यात बी शाळा चालली. धंदा आहे बरं का, फक्त हॅकर पाहिजे. टेक्नॉलॉजी या हॅकर आहे भैया, हॅकर आहे. हॅक केलं पाहिजे ओलाला, त्याशिवाय होणार नाही. लोक करतात बाबा हॅक कसं करायचं, तर दुसरा ॲप घ्यायचा 2 व्हीलर्स, त्याने ऑर्डर ॲक्सेप्ट करायची. ज्याचं झालं त्याचं झालं, ते बी दिवसा होत नाही बरं का. रात्रीचंच त्याला ट्रॅकर लावून स्टेशनला, आणि लय वेळानंतर ऑर्डर पडली. टोटल आता मारून बघितली 1065 रुपये जायचे, की खूपच कमी आहे. आणि तो जरा इकडे तिकडे बघायला लागते, कारण पोलीस थांबून देत नाही. घराकडे ऑर्डर शोधतो आता, कारण वाजल्या जवळ 3:27 झाले. म्हटलं तर काय काम करायचं, काय करायचं. जाऊ चला, 1000 रुपये तरी झाले, नशीब समजायचं आपलं. तर बघूया घराकडे कोण भेटतं का नाही. जर कोण भेटलं तर नशीब म्हणायचं 200 रुपये घेऊन. आमचं असं आहे की आता पाऊस पडू शकतो. चला घराकडे बघू कोण भेटेल. एक 10 मिनिट थांबलो, पण काय भेटलं नाही. काय ट्रॅफिक होतं राव, एवढं ट्रॅफिक होतं, म्हणजे एवढं कस्टमर होते, पण सगळ्यांना ऑपोजिट डायरेक्शनला जायचं होतं. मला घराकडे यायचं होतं. पण म्हणतात ना, नशिबात दिलं असेल तर तुम्हाला भेटतं म्हणजे भेटतं. स्टेशनच्या बाहेर आलो, मला वाटतं ते MSCBच्या इकडं रस्ता भेटला. तिथं आल्यावर मला डायरेक्ट आपल्या एरियात एक जण भेटला, बालाजीनगरला. म्हणला देव पावला चला. तर आलो त्यांना घेऊन. आता जस्ट ड्रॉप केलेलं आहे. वाजले 4:11 तर एंडला टाकणच मी किती झालं किती नाही.
तर आजचा हा ब्लॉग आपण इथंच सेंड करूया आणि मला वाटतंय 1100-1200 झाला असेल काही. ठीक आहे, काय हरकत नाही. 100 एक खायला गेले तरी 1001 राहिले म्हणायचे. CNG तर कालचे आहेत, कवर झालं, काल का परवायचे आहेत, हा विषय नाही. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉग येईपर्यंत शुभरात्री. उद्या जरा चांगलं काम करूया, लवकर भेट. चला.